गाईज माझ्या पुन्हा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा ओमकार रायकर. तर भाई आज चाललं आहे कॉलेजला, कारण की आज फिजिक्सचा पेपर आहे. बघू पेपर कसा जातो. आता निघालं प्रणद आहे, त्यांची शाईने त्यांच्या गाडी चालू, तो मला टिटवाला सोडेल. बघू आता चाललो आहे. आता चाललेलं आहे कॉलेजला. प्रणद ड्रॉप करता टिटवायला, घेतो आता शाईन. काय करायला बसले गाडीवर, ऊन आहे म्हणून मास्क घातलेले, चष्मा आणि टोपी घातलेले. तर गाईज 10 मिनिटानंतर आम्ही पोहोचले टिटवाला. तर बघू शकता आता किती गर्दी वाटते. बघतो आज लय वाटतं गर्दी आहे. एवढी नाही वाटत. इथं रस्त्याचं काम चालू आहे. आता चाललो आहे आता कॉलेजला. तर आपल्याला इथं ड्रॉप केलेलं मला मंदिरला. गाईज गौरव भाऊची एंट्री झालेली आहे. काय बोलतो? काय नाही. कुठला पेपर आहे आज? कुठला पेपर आहे आज? काय व्हायचं? पास नापास तर नापास. हा पास तर पास नाही तर नापास तर नापास. काय गरज नाही आपल्याला काय. मग आज कोणती वाट बघतो इथं? चाललो हे कंटा आलाय. केजीच्या घरी जाऊ शकतो मस्त. डायरेक्ट 12ला कॉलेज. असं आहे काय? के जे येणार आहे काय? पेपर चालू आहे नाही, कोण नाही. तू कोणची वाटतो? हे तो मित्र आहे तो शाकीर. तू काय साखर विकेत नाही रे. शाकीर कुठे आहे? लय दिवस झाले भेटलेच नाही. मला तो रे भेटतात. पान खायचंय मला. ते हे बंटी गेल्यापासून नाही. आला काय पान खातोस तू पण. बघू शकता सार्थक आणि सोयम आलेले मला घ्यायला. सक्षम तर बघू शकता बुलेट घेऊन आलेत मला घ्यायला. फॉलो करा भावाला, आपला भाऊ आहे. आणि सार्थक ब्लॉगरला पण फॉलो करा. ब्लॉगर करतोय हो पण. आपले छोटे मिनी ब्लॉग्स असतात त्याला पण फॉलो करा. आई ती देतो तुम्हाला खाली. त्या लवकर फॉलो आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आज पेपर आहे फिजिक्स. आजचा फिजिक्सचा पेपर आहे झाला ना. का काय अभ्यास झाला? मग झाला ना. तू झाला का? मी काहीच नाही केलंय. पुस्तक नाही खोलले. आता बघू काय. बॅग नाही घेऊन आलोय मी. आलो थांब. टेनचे बुलेटला किती खर्च आलाय रे? खर्च केलाय का नाही? गेला ना. कितीचा? 10,000चे मॅकविल आणि सायलेन्सर. पेट्रोल बघू शकता किती आहे. पेट्रोल पेट्रोल नाही दिसत. हा नाही मला पेट्रोलचा गाठा आहे. जुनी गाडी आहे. पेट्रोल नाही दिसत. त्यावर 10,000 खर्च केलाय. मग BS4 आहे तो काय BS6चा मॉडेल आहे काय? हो ना. बघू शकता आला आता पेट्रोल भरायला. कितीचा पेट्रोल टाकायचे आपल्याला? बघू आता 300-400 टाकू. एक तर पेट्रोल पंप बंद असतं काय नाही ते समजत नाही. बघू शकता आता पेट्रोल पंप आलेले. आजचा अभ्यास केले का नाही तुम्ही? काय नाही का? देवाच्या वर्षावर आज किती दिवस देवाच्या वर्षावर राहणार? आज आधी उद्या. आज ना उद्या 2च पेपर बाकी आहेत ना. ते काय बघू शकता कसा ढकलतो गाडी, तरी समजत नाही. आज बघू आता इथे कसे भांडण चालले. रोहन आणि आदित्य आलेले तिथे. बघ पण नाही द्या कसा त्रास देतो बघा याला. आल्या त्रास झाला चालू झालाय म्हणून तो गाडी आणत नाही. चावी पण घेतली बरं. रन दाखव चावी. लागते का? आधी बहिणी घातला ना चष्मा डायरेक्ट. 300चा पेट्रोल टाकला घेतलाय बाईनी. पैसे व्हायचे नाही ऐका. टिटवाला मंदिर झाला 300चा. मग 300चा टाकला तर टाकला ना. 300चा कोण टाकीत नाही का इथं? आलो फॅन्स फॉलोअर्स कसे ब्लॉगर आहे बाई तो. यायला बघा या आता गाडी चेंज केली. आलं दुसऱ्या गाडीवर. या गाडीवर पिऊस भाई काय होतं एकदम मजा. पोहोचलेलं आहे कॉलेजला. तर जातो तर कॉलेजच्या आतमध्ये बघू शकता कॉलेज. तर रोहन आदित्य आणि सार्थक बसलेले.
आणि प्रयुष आहे. पेपर आहे आज पेपर आहे फिजिक्स. काही केलाय का नाही मग? काय नाही करत. हा नाही भाई काय नाही केला. कोणच्या भरोसे होय? तुझ्या हा तुझ्या भाई माझ्या भरोसे हो. तुझ्या पुढं वाचताव ना मग तू दाखवशील ना भाई. बरोबर ना, तुने उलटून मला दाखवायला पाहिजे. तू मला सांगतो अहो भाई काय करत नाही मी, तू तरी करून येतो काहीतरी. पेपर कसं लिहिलं होतं आपण? खतरनाक. 4-5 पेपर 4 पेपर मी सप्लिमेंट घेता का नाही पेपरांना? तू घेतो भाई मी नाही घेत. हा तू घेतो मी नाही घेत भाई. असा आहे विषय का? सोबत चिठ्ठ्या घेऊन येणार आला ना तू. तर मग आता पेपर आपण चांगला लिहू दोघं मिळून. हा लिहू ना. बघू शकते पोर आहे. पेपर कसा गेला तुला? इज्जतीच सांग पण. जिरली भावाची जिरली चांगली चिरले आमची 2 मार्काचे पेपर लिहिले आणि घरी गप्प आता इथे आम्ही 70 वजा घरी 50 जाणार, मार्क, झोपणार. म्हणजे 40 मार्काचा तर नाही 30 मार्काचा तरी लिहिणार. आम्ही 2 मार्काचा लिहिलो किंवा 1 मार्काचा लिहिलो. बिल्ले प्लॅस नव्हतं का? कधीच अभ्यास नाही जेवढा केला. तू बोलला तेवढा त्याचा ब्लॉग असतो फक्त. हा ते आम्ही अभ्यासच करणार नाही, पण 1 मार्काचा लिहिलं तरी कधीच जिंदगीत अभ्यास नाही करणार. पास तर पास, नापास तर नापास. जिंदगीमध्ये अभ्यास नाही करणार. गेला आजचा खतरनाक गेला, एकदम खतरनाक लिहिला, पूर्ण लिहिला. आता बघू मार्केट भेटतील तेवढे, सर देतील तेवढे. गाडी कोण चालय? गाडी आहे विजयच्या. विजय गेला तो. येईल ना तो, पण आला तर बघू ना त्याला. नाही आला तो. येईल तो रे, 100% येईल ते. हा, बघू आता. पेपर कसा गेला? 1 नंबर किती मार्कांचा लिहिलाय? पूर्ण. हा काय रे? मस्त पेपर होता, खूप छान पेपर होता. पोरांना पण सगळा पेपर आवडला. फिजिक्सचा पेपर होता. बोल ना. तुझ्या रील बनवलं आमची, त्यामध्ये पोरी बघितलं मला पाठवलं तू याच्या व्हायरल तो काय रे? डायरेक्ट व्हायरल झाला तुझ्या म्हणे. व्हायरल झाला मला नाही व्हायरल. उद्या केमिस्ट्रीचा पेपर आहे, तो पण आम्ही मारणार. लाचचा पेपर आहे, डायरेक्ट लाचचा पेपर आहे. केमिस्ट्री आमची नाही मारली पाहिजे. शेवटचा पेपर उद्या आम्ही पक्का लिहिणार आहे. कोणत्या पण टीचर होतो सुपरविजरला नाही का? डायरेक्ट फुल राडा काय? फुल राडा होणार आहे उद्या. इंग्लिशची मॅडम आली तर नारळ आहे, नारळ आहे, नारळ आहे. फोन घ्या बाहेर काढू. तू सोम कुठे राहिला? पेपर कसा लिहिला आजचा? याला आजचा पेपर काम होता, खाल्लाच काहीच नाही आला. काय 10 मार्काचा पिंडो प्लॅन्स होतं. 10 मार्क पण नाही येणार, एवढं पेपर लिहिलंय. पिंडो प्लॅन्स पण एवढं सांगितलं नाही का? काय तो किती मार्क पडतील तरी अंदाज? जाऊ दे आता, फेल तर फेल, पाच तर पाच, आपला विषय. काय तू तर पुढचा पेपर आहे, काय प्लॅनिंग आहे? उद्याचा पेपर आता आता कोयता ग्रुपचे अध्यक्ष आहे सगळे ते. पेपर कसा गेला तुमचा? पेपर एकदम खतरनाक, एकदम ब्रँड मध्ये पेपर गेलेला आहे. तर गाईज आताच घरी आलेले आहे, कारण की आता ऊन भरपूर होता आणि कॉलेजमध्ये पेपर होता फिजिक्सचा, तो ना चांगला गेलेला आहे. तरी पण 70 मार्कांचा पेपर होता. 60 मार्कांचा लिहिलं आहे 60. तर बघू आता, ऊन पण भरपूर लागतो, आता पास होतो का त्याच्यामध्ये. पण 60 मार्कांचा लिहिला आहे पेपर. 10 मार्कांचा सॉरला राहत त्या डिफिकल्ट होता ना, म्हणून. तर बघू शकता घरी आलेले, तो घरी आमचा. आता काय होतंय काय माहिती पेपरांचा, आता देवाच्या वरती पण नाही, जरा आपल्या याच्या मर्जीवर पण आहे. आपण मस्त पेपर लिहिले. घरी आलोय बघू शकता काहीच टाल आहे. घाणबा किती आले वाड्याने, वारा सुटलाय बा किती, घाणबा किती इथं. तर सकाळीच झालेला मी ना, आता घाणबा किती इथं आले. ते पेटलंय ना इथं, कोणीतरी पेटवले म्हणून इथं ते अख्खी घाण येते. बघू शकता काला काला दिसत असं तुम्हाला. काय होय बा इथं पण आहे, बघू शकता. हे बघ काला काला. काहीच कॉलेजमधून आलं आता घरी, बघू शकता तुम्ही. मस्त इथं चिल हवं इथे खिडकीतून. तिथं आता पाणी पितो सगळ्यात पहिले, कारण की पाणी इम्पॉर्टंट आहे शरीराला. सकाळपासून काही पाणी पिलो पण नाही, पाणी नेत पण नाही. आता बरा वाटला जरा, डोळ्याला पाणी पण निघला, लय झोप लागलेली.
तर गाईज माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.